नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, प्रश्न यातले स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 22 ऑगस्ट 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 22 ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा केला जातो, असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, जागतिक वनस्पती दूध दिन, वर्ल्ड प्लांट मिल्क डे असतो 22 ऑगस्ट रोजी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 22 ऑगस्टला जागतिक वनस्पती दूध दिन असतो. या दिवशी वनस्पती आधारित दुधाचे पर्याय लोकप्रिय करणं आणि आरोग्य आणि शाश्वततेची जाणीव वाढवणं हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त 22 ऑगस्टला धार्मिक किंवा श्रद्धेवरती आधारित हिंसाचारातील पीडितांची आठवण काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन हा पाळला जातो. हा जो दिवस आहे तो संयुक्त राष्ट्रांच्या वतीने साजरा केला जातो आणि धार्मिकदृष्ट्या प्रेरित दहशतवादाचे बळी ठरलेल्या लोकांना आदरपूर्वक आठवतो, असं या दिवसाचं महत्त्व आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, भारतीय प्रादेशिक सेनेने टेरिटोरियल आर्मीने 21 ऑगस्ट 2026 रोजी कोणता सायबर हॅकथॉन सुरू केलेला आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेरियर सायबर क्वेस्ट 2026 असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 21 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय प्रादेशिक सेनेने टेरियर सायबर क्वेस्ट 2026 म्हणजे TCQ 3.0 या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे आणि TCQ 3.0 हा राष्ट्रीय स्तरावरती होणारा सायबर हॅकथॉन आहे आणि भारतीय प्रादेशिक सेनेने हा हॅकथॉन सायबर पीस या संस्थेसोबत मिळून आयोजित केलेला आहे. संस्था लक्षात घ्या आणि याची ही तिसरी आवृत्ती असणार आहे. स्पर्धेचा मुख्य गट म्हणजे बग हंटिंग, ज्यात ऑनलाईन कॅप्चर द फ्लॅग पात्रता फेरी असते, आणि दुसरा गट म्हणजे AI कवच, ज्यात AI आणि मशीन लर्निंगच्या आधारे सायबर सुरक्षा उपाय शोधायचे असतात. अशी साधारण रूपरेषा आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, फिफा महिला विश्वचषक 2027 ची 10वी आवृत्ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, ब्राझीलमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फिफाने 20 ऑगस्ट 2026 रोजी 2027 फिफा महिला विश्वचषकाच्या 64 सामन्यांचे वेळापत्रक घोषित केलेले आहे. 2027 फिफा महिला विश्वचषकाची ही 10वी आवृत्ती आहे आणि ब्राझील 2027 फिफा महिला विश्वचषकाचे यजमानपद त्यांना मिळालेलं आहे आणि ही जी स्पर्धा आहे ती 24 जून ते 25 जुलै 2027 दरम्यान होणार आहे. एकूण 32 देशांचे राष्ट्रीय संघ या स्पर्धेमध्ये उतरतील आणि रिओ दी जानेरिओच्या माराकाच्या स्टेडियममध्ये याचं उद्घाटन सामना होईल आणि अंतिम सामना दोन्ही येथेच होतील. आणि फिफा महिला विश्वचषकाची सुरुवात 1991 मध्ये झालेली आहे आणि आयोजन फिफा करत असते. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, ज्येष्ठ दक्षिण भारतीय अभिनेत्री सोवकार जानकी यांचे 21 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेले आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 94 वर्षाच्या होत्या त्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ज्येष्ठ दक्षिण भारतीय अभिनेत्री संकरमनची जानकी म्हणजे सोवकार जानकी यांचे 21 ऑगस्ट 2026 रोजी चेन्नईमध्ये निधन झाले, तेव्हा त्यांचे वय 94 वर्ष इतके होते आणि त्यांचा चित्रपटातला पहिला प्रवेश 1950 मधील तेलुगू
शौकारू मधून झालेला आहे आणि जानकी यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम चित्रपटांची सुरुवात केली आणि अनेक दशकं काम केलेली आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट 2023 मधील तेलुगू अन्नी मंची शकून मुले असा होता आणि यामध्ये त्यांनी आजीची भूमिका केलेली होती. आणि 2022 मध्ये जानकी यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि 1969 मध्ये त्यांना मामणी पुरस्कार ही मिळालेला आहे. हा तमिळनाडू सरकारचा पुरस्कार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 5वा. भारतातील पहिली एकात्मिक अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन म्हणजेच UCG प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे, असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एलुरू, आंध्र प्रदेश येथे. लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यात भारतातील पहिला एकात्मिक अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन संकुलाची घोषणा केलेली आहे आणि चिंतालपुडी आणि रिचेरला हे कोळसा बॉक्स, ज्यामध्ये सुमारे 3130.61 दशलक्ष टन कोळसा आहे, या प्रकल्पामध्ये वापरले जाणार आहेत. आणि अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन म्हणजे पारंपरिक खाणकाम न करता जमीन खालील खोल कोळसा सॅनगॅसमध्ये रूपांतर करणे, असा हा प्रकल्प असतो. आणि सॅनगॅसमध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन हे वायू असतात. आणि हा प्रकल्प 3 टप्प्यामध्ये पूर्ण केला जाणार आहे. पायलट, अन्वेषण, विकास आणि उत्पादन, अशा प्रकारे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न 6वा. केंद्र सरकारने नॅशनल कॅम्पेन ऑन एंटरप्रेन्योरशिप 2 कोणत्या मिशन अंतर्गत सुरू केलेला आहे? योजना लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे याचे पर्याय क्रमांक डी, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हे अभियान आणखीन 3 महिन्यासाठी म्हणजेच 21 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. मुख्य उद्दिष्ट आहे ग्रामीण महिलांना उद्योजक बनवण्यास मदत करणं. लखपती दीदी या योजनेखाली देशभर 6 कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा विचार आहे आणि या अभियानाचा खास लक्ष स्वयंसहाय्यता गटांमधील महिलांवरती आहे आणि कृषी आणि बिगर कृषी क्षेत्रातील महिलांच्या उपजीविकेला चालना देणे हेही अभियानाचं एक मोठं उद्दिष्ट यामधलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 7वा. सर्बानंद सोनोवाल यांनी सुमारे किती कोटी रुपयांच्या 7 प्रमुख प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 427 कोटी इतका. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ओडिशातील पारादीप बंदरामध्ये 7 मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केले. या प्रकल्पाचा अंदाजित किंमत जी आहे ते 427 कोटी रुपयांचा आसपास आहे. सोनेवाल यांनी तिथे 3 यांत्रिकीकरण प्रकल्पांसाठी सवलतींच्या करारांवरही सह्या केलेल्या आहेत आणि या प्रकल्पांची किंमत साधारणतः 1500 कोटी इतकी आहे. आणि या गुंतवणुकीमुळे पारादीप बंदर एक आघाडीचे सागरी प्रवेशद्वार म्हणून अधिक मजबूत होणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 8वा. फोन पेने PM गतिशक्तीला मदत करण्यासाठी कोणत्या मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या सामंजस्य कराराचा मोठा उद्देश म्हणजे राष्ट्रीय पायाभूत सुविधा नियोजनाला डेटा आधारित माहितीची ठोस मदत करणे असा आहे. हे पोर्टल DSAGN
या सहाय्य कार्या यांच्या सहकार्याने व्यवस्थापित होते आणि पल्स प्रो एकत्रित अनामित व्यवहार डेटा घेऊन अगदी हायपर लोकल माहितीमध्ये रूपांतर करतो आणि त्यामुळे भौगोलिक भाग, विविध श्रेण्या, मार्केटमधील सूक्ष्म प्रवाह समजायला मदत होते. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9. शिंजिरो कोइझुमी यांनी कोणत्या भारतीय नौदलाच्या स्वदेशी युद्धनौकेला भेट दिली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, INS चेन्नई. यास महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी पहिल्यांदाच भारत दौऱ्यावरती आले आणि त्यांनी मुंबईतील पश्चिम नौदल कमांडला भेट दिलेली आहे. त्यांनी भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन आणि पश्चिम नौदल कमांडचे ऑफिसर इन चीफ व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यन यांच्याशी चर्चा देखील केली आणि शिंजिरो कमांडमध्ये गार्ड ऑफ ऑनर्सची त्यांनी पाहणी देखील केली. ही भेट भारत आणि जपान संरक्षण संबंधांसाठी खास महत्त्वाची मानली जात आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 10. काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन कुठे झाले? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, सफदरजंग रुग्णालय, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. काँग्रेसचे माजी खासदार आणि दिल्लीतील नेते सज्जन कुमार यांचे 80व्या वर्षी 20 ऑगस्ट 2026 रोजी निधन झालेलं आहे. 1984च्या शीख विरोधी दंगल प्रकरणामध्ये दोषी ठरल्यावरती दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना 2018 मध्ये जन्मठेप सुनावली होती. अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तिहार तुरुंगातून नवी दिल्ली सफदरजंग रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्या दरम्यान. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11. महाराष्ट्रामध्ये मृदा व जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणता उपक्रम आयोजित करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वॉकॅथॉन असं नाव आहे त्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्रामध्ये मृदा आणि जलसंधारणावरती जागरूकता वाढवण्यासाठी वॉकॅथॉन झाला आणि महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून 3 लाखांपेक्षा जास्त लोक वॉकॅथॉनमध्ये चालले आणि हा जो वॉकॅथॉन होता तो आरे कॉलनी जवळून सुरू झाला आणि मद्रासवाडी कोस्टल रोडवरती त्याचा समारोप झालेला आहे. हे आयोजन मृदा व जलसंधारण विभागाने केले. महाराष्ट्र जलसुरक्षित व्हावा असा यामागचा उद्देश होता आणि लोकांमध्ये मृदा व जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा मागचा मुख्य उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारत आणि मॉरिशस कोणत्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या तयारीत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शाश्वत इंधन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि मॉरिशस शाश्वत इंधन क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा विचार करत आहे. भविष्यातील ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ इंधन प्रकल्पांना दोन्ही देश अधिक प्राधान्य देणार आहेत. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी पोर्ट लुईसमध्ये मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांची त्यांनी भेट घेतलेली आहे यासाठी आणि या अलायन्सच्या मदतीने मॉरिशसने राष्ट्रीय जैव इंधन धोरण आराखडा तयार केलेला आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 22 ऑगस्ट 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.